श्रीकृष्णाय नमः। मत्तः परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनञ्जय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव। एक अद्भुत उपमा। जशी मण्यांची माळ एका सूक्ष्म धाग्यात ओवलेली असते, तसंच हे संपूर्ण विश्व त्या परमात्म धाग्यात गुंफलेलं आहे। पण हा धागा दिसतो का? नाही, कारण तो सूत्र आहे, सूक्ष्म आहे, सर्व काही एकत्र बांधणारा आहे। तोच आपल्यात आहे, आपल्या प्रत्येक श्वासात आहे। अर्जुनाला भगवान सांगतात, हे अर्जुना, माझ्याशिवाय दुसरं काहीही नाही। मीच सर्वांचा आधार, सर्वांचा मध्यबिंदू, सर्वांचा शेवट। जसं हारात मण्यांच्या विविध रंगांचा मेळ असतो, कुणी लाल, कुणी निळा, कुणी पांढरा, पण त्यांना ओवणारा धागा एकच असतो। तसंच ह्या जगात भिन्नतेचा रंग असला तरी अस्तित्वाचं सूत्र एकच आहे, तो परमेश्वर। आपल्या जीवनातही हेच सत्य लागू होतं। आपण बाह्य रूप, भेद, नाती, नावे या सगळ्यात गुंततो, पण मागे एकच सूत्र असतं, ईशत्वाचं। प्रत्येक नातं त्या परमस्रोताशी जोडलेलं असतं। जेव्हा मन ह्या एकत्वाचं दर्शन करायला शिकते, तेव्हा मत्सर, द्वेष अशासारख्या भावना वितळतात आणि मन म्हणतं, सर्वं खल्विदं ब्रह्म, सर्व काही ब्रह्मच आहे। हा श्लोक फक्त तत्वज्ञान नाही, तो आपल्याला सांगतो की आपण धागा शोधा, मणी नव्हे। धागा सापडला की सगळी माळ समजते। त्या परमात्म्याशी एकरूप व्हा, कारण त्याशिवाय काहीही नाही। ना तू, ना मी, ना हे जग, सर्व काही त्याचं रूप, त्याच्या लीला। श्रीकृष्ण शरणं मम।